आयोग असणार आहेत. एक आहे लोकसेवा केंद्रीय लोकसेवा आयोग, दुसरा असणार राज्य लोकसेवा आयोग. ठीक आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अर्थ काय होतो, राज्य लोकसेवा आयोगाचा अर्थ काय होतो, मी तुम्हाला समजून सांगतो आजच्या क्लासमध्ये. जसं म्हणजे आपण कमिशन बघतोय, ठीक आहे, स्टेट सर्व्हिस पब्लिक सर्व्हिस कमिशन अँड सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन. आपण इलेक्शन कमिशन डिस्कस करत आहोत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, हॅव यू डिस्कस दॅट टॉपिक? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, have we discussed the topic? आपण डिस्कस केलं का टॉपिक इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया? सांगा लवकर. सर फर्स्ट लेक्चर आहे. हा, नो नो, नॉट फॉर यू. जे बाकीचे प्रेझेंट होते, दॅट इज श्रद्धा दोन श्रद्धा आहेत, श्रुती मॅडम, त्यानंतर हेमंत. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आपण डिस्कस केलं होतं का, हे तुम्हाला मी विचारतोय. नव्हतं केलं, ठीक आहे. ठीक आहे, मग आपण आजच्या आपल्या मेन टॉपिकला डिस्कस करूया. इलेक्शन कमिशन पण आपण घेऊया मग नंतर. आय थिंक आय रिमेंबर की वी हॅव फिनिश दॅट टॉपिक. इलेक्शन कमिशनचा टॉपिक आपण फिनिश केला होता असं मला आठवतं. चला, जे असेल ते नसेल झालं तर आपण पुन्हा घेऊया. आणि त्यानंतर आजचा जो टॉपिक असतो असणार लोकसेवा आयोगाचा. लोकसेवा आयोग म्हणजे पब्लिक सर्व्हिसेस, पब्लिक सर्व्हिस कमिशन. पब्लिक सर्व्हिस कमिशन दोन प्रकारचे आहेत. ठीक आहे, एक आहे सेंट्रल पब्लिक सर्व्हिस कमिशन, सेकंड असणार आहे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. ठीक आहे, सुरू करूया आपण टॉपिकला. जर समजा इन केस मध्ये जर व्हॉइस माझा ब्रेक होत असेल तर व्हिडिओ बंद करेल आणि त्या अकॉर्डिंग तुम्हाला बाकीच्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेल. ठीक आहे. आता ज्या अकॉर्डिंग मी तुम्हाला आजच्या टॉपिक मध्ये जसं ऑल इंडिया सर्व्हिसेस बद्दल मी तुम्हाला सांगणार, त्यानुसार आपण डिस्कस करूया वन बाय वन ऑल टॉपिक्स. स्क्रीन मी तुम्हाला शेअर केलेली आहे आणि या अकॉर्डिंग आपण जो लोकसेवा आयोगाचा टॉपिक जो आहे तुमचा पब्लिक सर्व्हिस कमिशन, यामध्ये दोन सर्व्हिस कमिशन आहेत. तुम्हाला मी सांगतो, त्याच्यामध्ये आहे सेंट्रल आणि स्टेट, ते वॉट एव्हर. आणि बघा, लोकसेवा तुम्ही जर बघितलं असेल, लोकसेवांना नागरी सेवा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस किंवा आपण त्यांना गव्हर्नमेंट सर्व्हिसेस असं पण म्हणतो, बरोबर. ज्या गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये येतात त्यांना आपण काय म्हणतो, पब्लिक सर्व्हिसेस म्हणतो. आता भारतात लोकसेवांचे वर्गीकरण जे आहे ते 3 गटांमध्ये केलेलं आहे. तुम्हाला मी केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC ते पुढे सांगेल आणि MPSC ते पण तुम्हाला पुढे सांगेल. ठीक आहे. तर हे 3 गटांमध्ये करण्यात आलेलं आहे. पहिला जो गट आहे तो आहे ऑल इंडिया सर्व्हिसेस. तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं गेलं पब्लिक सर्व्हिसेसचं किती वर्गांमध्ये वर्गीकरण केलं, ते म्हणजे 3 गटामध्ये. ऑल इंडिया सर्व्हिसेस पहिला गट आहे. दुसरा गट आहे तो म्हणजे सेंट्रल सर्व्हिसेस. तुम्ही नोट डाऊन पण केलं तरी चालेल. ठीक आहे. सो पब्लिक सर्व्हिस कमिशन मध्ये 3 पहिला गट मी तुम्हाला सांगितला.
याला आपण म्हणतो मराठीमध्ये अखिल भारतीय सेवा. आणि 2 नंबर जे आहे तुमचं सेंट्रल सर्व्हिस होता, याला आपण म्हणतो केंद्रीय सेवा. ठीक आहे. आणि मग तुम्हाला मी जो नेक्स्ट 3rd नंबर आहे याबद्दल मी तुम्हाला सांगतो. तिसरा तुमचा जो याच्यामधला सेंट्रल सर्व्हिस आहे ते म्हणजे स्टेट सर्व्हिसेस. याला म्हणतो राज्यसेवा. बघा लक्षात घ्या, जरी इन केस तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं गेलं पब्लिक सर्व्हिस कमिशनचे किती टप्प्यांमध्ये वर्गीकरण होतं, ते म्हणजे 3. पहिला टप्पा तुमचा आहे तो म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेसचा. ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये लेट मी टेल यू वन थिंग, याच्यामध्ये कोणत्या सर्व्हिस येतात. बघा भारताच्या सगळ्यात टॉप ज्या पोस्ट आहेत त्या ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये असतात. त्या म्हणजे पहिली IAS आहे, दुसरी आहे IPS, तिसरी आहे IFS. ठीक आहे, लक्षात घ्या. जेव्हा भारत इंडिपेंडन्स झाला, when India got independence in 1947, that time only 2 all India services were there, and that was they were IAS and IPS. ती होती IAS आणि दुसरी होती IPS. या दोनच होत्या, लक्षात घ्या. मग तिसरी जी आहे, तिसरी सर्व्हिस केव्हा ऍड केली गेली ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये? IFS जी आहे इंडियन फॉरेन सर्व्हिस ती वेगळी आणि इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ही वेगळी. इथं जे मी तुम्हाला IFS दिला हा कोणता आहे? इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. ठीक आहे, भारतीय वन सेवा, इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, इंडियन पोलीस सर्व्हिस आणि इंडियन सर्व्हिस. ही कलेक्टर साठी म्हणजे पहिली जी आहे IAS त्याला आपण कलेक्टर म्हणतो. IPS म्हणजे पोलीस डिपार्टमेंट आहे. तिसरी म्हणजे IFS आहे, ते म्हणजे वन विभाग, वन क्षेत्र. दिस इज कम्प्लिटली डिफरंट. ओके, एक्झाम जी आहे तुम्हाला मी सांगेन यांची एक्झाम कशा प्रकारे होतात. 1947 मध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस क्रिएट केली गेली. IPS ही पण 1947 मध्येच क्रिएट केली गेली. हिचं पहिले नाव जे होतं IPS हे होतं इंडियन पोलीस. पहिले नाव काय होतं? इंडियन पोलीस नाव होतं 1947 च्या अगोदर. पण 1947 नंतर इट वॉज नेम्ड ॲज इंडियन पोलीस सर्व्हिस. ठीक आहे, त्यानंतर याचं नाव बदललं. 1966 मध्ये तुम्हाला जर विचारलं गेलं 3rd जी ऑल इंडिया सर्व्हिस आहे अखिल भारतीय सेवा ही कधी ऍड केली गेली? मग ही ऍड केली गेली 1966 मध्ये, 1966 मध्ये. ठीक आहे, आणि हिला नाव दिले गेलं इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस. बघा UPSC एक्झाम जेव्हा एखादा कॅन्डिडेट प्रिपेअर करतो, समजा फॉर एक्झाम्पल UPSC तयारी जेव्हा मी करतो किंवा एक्झाम मी देतोय त्यावेळेस माझ्यासमोर 4च पोस्ट मला दिसतात. कुठल्या? पहिली दिसणार ती IAS दिसते, दुसरी IPS, तिसरी IRS, तिसरी IFS आणि चौथी IRS. या 4च पोस्ट जनरली विद्यार्थ्यांना माहिती असतात. याच्यामध्ये खूप सारे एक्झाम आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये. ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये या 4चे 4 येत नाही, लक्षात घ्या. याच्यातून फक्त 2च येतात, IAS येते आणि IPS येते ऑल इंडिया सर्व्हिस मध्ये. बाकी IFS जी आहे इंडियन फॉरेन सर्व्हिस, भारतीय परराष्ट्र सेवा, फॉरेन सर्व्हिस. वनसेवा नाही, ही इकडे वेगळी इथे मी जी लिहिली ती. आणि IRS म्हणजे इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस. या ज्या 2 सर्व्हिस आहेत या ऑल इंडिया सर्व्हिसेस मध्ये येत नाहीत, या जातात सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये, इथे 2 नंबरच्या पॉइंट मध्ये. ठीक आहे, तर तुम्हाला जर ऑल इंडिया सर्व्हिस विचारलं किती आहेत, या 3 आहेत: प्रशासकीय सेवा, पोलीस सेवा आणि वनसेवा. ठीक आहे, भारतीय वनसेवा वॉटेवर त्या अकॉर्डिंग हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत ऑल इंडिया सर्व्हिसेस काय असतात? Yes. And this is last one. This is Indian Forest Service. This forest service was added in the list of all India services in 1966. हे पण लक्षात ठेवा. 1966 मध्ये ही ऍड केली गेली. त्याच्या अगोदर ह्या 2च होत्या. ठीक आहे, ऑल इंडियाचा मिनिंग काय? लेट मी टेल यू. ऑल इंडिया सर्व्हिस, वाय दीज आर टर्म्ड ॲज ऑल इंडिया सर्व्हिसेस. बघा ऑल इंडिया सर्व्हिसेस कायदा आहे 1951, 1951. अकॉर्डिंग टू दिस, these services have been given the most important role in the Indian administration. भारतीय प्रशासनामध्ये या 3 सर्व्हिसेसला सर्वात महत्वाचा रोल देण्यात आलेला आहे. म्हणजे यांच्यावरती कोणती सर्व्हिस नाही राहणार. म्हणजे जी सर्वात जास्त जी पॉवर राहते एखाद्या जिल्ह्याची किंवा
भारताची सगळ्यात महत्वाची जी ब्युरोक्रेसी आपण म्हणतो ती या 3 सेवांना म्हणतो. ठीक आहे. हे सगळ्यात मोठे टॉप डिसिजन मेकर असतात. त्यानंतर बाकीचे डिसिजन असतात. ठीक आहे. यांचं डिसिजन हे प्रायोरिटी असतं सगळे. म्हणजे these are the main decision makers in administration. ठीक आहे. या अकॉर्डिंग. कारण जे काही पॉलिटिकल जे काही टायकून्स असतात किंवा जे काही त्याला आपण म्हणतो एक्झिक्युटिव्ह आहेत, पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह त्यांच्यासोबत डायरेक्टली डील असतात. ठीक आहे. त्यानुसार आणि ह्या ज्या एक्झाम आहेत IAS, IPS, IFS या कॅडर बेस्ड एक्झाम आहेत. कॅडर बेसचा अर्थ काय होतो? कॅडर बेस म्हणजे काय? वन्स समवन सिलेक्टेड फॉर IAS, इफ ही बिकम्स IAS, देन ही विल बी अलॉटेड अ कॅडर. त्याला एक कॅडर दिले जाणार. कॅडर म्हणजे काय? एक राज्य त्याला मिळणार. कॅडर म्हणजे एखादा जिल्हा नाही, एक राज्य. आणि त्या राज्यामध्येच त्याची जॉईनिंग आणि त्याची त्याला आपण म्हणतो रिटायरमेंट. तो असतो तो त्याच राज्यामध्ये असणार. फक्त तो त्याची 2-2, 3-3 वर्षानंतर त्याच्या जिल्ह्यानुसार त्याची ट्रान्सफर केली जाणार त्या राज्यामध्येच. समजा इफ फॉर एक्झाम्पल आता एखादी व्यक्ती समजा IAS बनली. त्या व्यक्तीला समजा त्यांना गुजरात दिलं बरोबर स्टार्टिंगलाच. तर मग गुजरातमध्ये त्याची रिटायरमेंट होणार. गुजरात राज्याच्या आता गुजरातमध्ये जेवढे जिल्हे असतील, अहमदाबादला तो समजा आज आहे. 2 वर्षानंतर त्याची बदली होणार, तो सुरतला जाणार. सुरत नंतर मग तो बडोद्याला जाणार. बरं 2 वर्षानंतर. म्हणजे त्या सर्कलमध्येच तो फिरणार त्या राज्यातल्या. ठीक आहे. ही विल नॉट गो आउट ऑफ दॅट स्टेट. त्या अकॉर्डिंग. हां, अजून एक त्याला पर्याय आहे डेप्युटेशन. डेप्युटेशनवर त्याला राज्य डायरेक्ट त्याला स्टेट बदलून दिलं जाऊ शकतं. पण डेप्युटेशनवर तो परमनंट तिथे आलेला नाहीये. तो 2 किंवा 3 वर्षासाठी तिथे येणार. सो आफ्टर दॅट ही विल अगेन गो बॅक टू हिज कॅडर. म्हणजे त्याचं राज्य ज्याला ते त्याच्या इंटरव्ह्यूच्या वेळेस त्याला ते दिले गेले, त्याला ट्रेनिंगच्या वेळेस जे त्याला अलॉट केले गेले ते कॅडर. ठीक आहे. सो ह्या आहेत ऑल इंडिया सर्व्हिसेस. बाकी याच्यामध्ये काही नाही. एक्झामसाठी विचारलं गेलं एवढं लक्षात ठेवा फक्त. दुसरी आहे सेंट्रल सर्व्हिस. सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये जवळपास ज्या टोटल सर्व्हिसेस बघितल्या तुम्ही, या 56 च्या अराउंड 56 टाईपच्या सर्व्हिस येतात सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये. याच्यामध्ये IFS फॉरेन सर्व्हिस, IFS रेव्हेन्यू सर्व्हिस, इंडियन रेल सर्व्हिस, 2 IRS ही पण आहे. एक रेव्हेन्यू आहे, एक इंडियन रेल सर्व्हिस, इंडियन पोस्टल सर्व्हिस IPS, इंडियन पोलीस नाही ना, इंडियन पोस्टल सर्व्हिस. मग या अशा खूप साऱ्या एक्झाम आहेत जवळपास सेंट्रल सर्व्हिसेस मध्येच. नुसते UPSC ची एक्झाम कंडक्ट करते ना त्याच्यामध्ये 26 टाइप्स ऑफ एक्झाम सॉरी पोस्ट. त्या सगळ्या टॉपच्या 4 असतात. हे बाकीच्या तर बऱ्याच जणांना माहितीच असतं बाकीच्या 22 पोस्ट कुठल्या आहेत त्याच्यामध्ये. तर या प्रकारे आपण हे बघितलं. सो पुढे तुम्हाला मी पॉईंट सांगतो याच्यामध्ये केंद्रीय सेवा सेंट्रल सर्व्हिसेसला आपण काय म्हणतो, सेंट्रल सर्व्हिसेसला कॅडर नाही राहत. त्या कुठं पण ट्रान्सफर वगैरे केला जाऊ शकतो त्याची. ठीक आहे. त्या कुठेही पण कोणतंही राज्य मिळू शकतं, कोणतंही. So, but if he comes to Maharashtra, ठीक है, Maharashtrian student, if he is allotted Maharashtra cadre, but here there is no question of cadre. इथं कॅडरचा प्रश्नच नाहीये सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये. ठीक आहे. त्यामुळे सेंट्रल सर्व्हिस मध्ये हा कुठं पण जाऊ शकतो ऑल इंडिया. ठीक आहे. ऑल इंडिया याला कुठेही देऊ शकतात ड्युटी. जे डिपेंड आहे. गुजरातला गेला तर गुजरात नंतर तो महाराष्ट्रात पण येऊ शकतो 1-2 वर्षानंतर. ठीक आहे. दॅट इज नॉट द बिग डील. तर या आहेत, या टोटल तुम्ही बघितलं याच्यामध्ये कोणत्या एक्झाम येतात. वर्ग 1 क्लास 1, याच्यामध्ये क्लास 2 आहे. म्हणजे सेंट्रल लेवलची क्लास 1 क्लास 2 आहे. ठीक आहे. नंतर याच्यामध्ये सबऑर्डिनेट आहेत. सबऑर्डिनेट किंवा इन्फेरियर सर्व्हिसेस पण याच्यामध्ये आहेत. त्यानंतर याच्यामध्ये क्लास 3 पण आहेत. त्यानंतर याच्यामध्ये क्लास 4 च्या देखील पोस्ट आहेत. लक्षात घ्या. एवढ्या सगळ्या एक्झाम कुठे आल्या सेंट्रल मध्ये गेल्या. त्याच्या टॉपच्या कुठल्या मग IFS आणि IRS या 2 टॉपच्या एक्झाम आहेत सेंट्रल मध्ये. या क्लास 1 मध्ये असतात. आणि IFS IPS ज्या ऑल इंडिया मध्ये येतात सुपर क्लास 1 आहेत. लक्षात घ्या. ओके. या प्रकारे तुम्हाला मी सांगितलं. आता याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल 1974 मध्ये यांचं नामकरण गट अ गट ब म्हणजे जो क्लास 1 क्लास 2 होता ना, याचं नामकरण चेंज केलं गेलं. ग्रुप A ग्रुप B असं नाव दिलं गेलं. ग्रुप क आणि ग्रुप ड म्हणजे ग्रुप डी. आता ते क्लास 1 क्लास 2 नाही त्याच्यामध्ये.
ते अगोदर होतं, पण 1974 मध्ये त्यांचं नामकरण चेंज झालं. त्यांना आता ग्रुप ए, ग्रुप बी ची आहे, ग्रुप सी ची पोस्ट आहे, ग्रुप डी ची पोस्ट आहे. ठीक आहे, असं नामकरण त्यांना देण्यात आलेलं आहे. यामध्ये तुम्हाला मी सांगितलं ना 56 टाइप्स ऑफ एक्झाम म्हणजे पोस्ट आर देअर. आणि तिसरं आहे राज्यसेवा. तर राज्यसेवा जे आहेत तर केवळ सरकारच्या जो तुम्ही बघितलं अधिकार क्षेत्रांतर्गत, ठीक आहे, राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्रांतर्गत कार्य करणाऱ्या सेवांना आपण राज्यसेवा म्हणतो. आणि या सेवांचे सदस्य राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये वेगवेगळी पदे म्हणजे सामान्यतः कार्यात्मक किंवा तांत्रिक धारण करतात. म्हणजे याच्यामध्ये पण काय आहेत बघा, जसं तुम्ही बघितलं असेल की एमपीएससी मध्ये राज्यसेवा ज्याची तयारी तुम्ही करतात किंवा कंबाईन या सगळ्या याच्यामध्ये येतात. बरोबर. चला हा टॉपिक आपण इथे फिनिश करूया. सो आपला आजचा जो मेन टॉपिक आहे तो असणार आहे पब्लिक सर्व्हिस कमिशन, लोकसेवा आयोग. ऍक्च्युली तिथं युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन मला तिथं ऍड करायचं होतं, पण ठीक आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन तुम्हाला त्याच्या खाली दिलेलं आहे बघा. संघ लोकसेवा आयोग, संघ लोकसेवा आयोग. Here I can say Union Public Service Commission. Okay. Now we will discuss everything in detail about the Union Public Service Commission. याचे चेअरमन, अध्यक्ष, त्यांची निवड कशी होती, त्यांचं रिटायरमेंट कशी होती, त्यांचा कालावधी किती वर्ष, त्यांचं एव्हरीथिंग, ऑल राईट्स अँड इज पॉवर अँड ऑल. ठीक आहे. बघा, पहिला पॉईंट याच्यामध्ये असं आहे की विविध स्तरावरील प्रशासनाच्या यशस्वी कामकाजात लोकसेवकांची, ठीक आहे, म्हणजे लोकसेवा जी असते लोकसेवकांची महत्वाची भूमिका असते. बरोबर. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल प्रशासनामध्ये, इफ यू बिकम डेप्युटी कलेक्टर नेक्स्ट इयर और द इयर आफ्टर द नेक्स्ट इयर, ओके, जर तुम्ही समजा डेप्युटी कलेक्टर बनले, डीवायएसपी बनलेत, किंवा तुम्ही असिस्टंट कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स तुम्ही बनलात राज्यसेवेमध्ये, you just keep in mind one thing: when you become such a big officer, when you get such big position, it doesn't mean you are the ruler over the people, okay, over the public. Finally you are at last public servant. आपण शेवटी काय असतो, पब्लिक सर्वंट असतो. आपलं काम काय असतं, लोकांची सेवा करणे. लोकांना काही समस्या आहेत, काही अडचणी आहेत का, त्यांचे ग्रीव्हन्सेस, त्यांचे प्रॉब्लेम, त्यांच्या अडचणी आपल्याला दूर करण्यासाठी अपॉइंट केले जातात. बरोबर. लॉ आणि आपण त्याला म्हणतो कायदा आणि सुशासन. ठीक आहे. लॉ अँड ऑर्डर एक मेंटेन करण्यासाठी या अधिकाऱ्यांची निवड केली जाते. तुम्ही लक्षात घ्या. सो ऑब्वियस आहे की वन कॅनॉट स्पेशल, नो. ठीक आहे. स्पेशल कोणी बनवले, गव्हर्नमेंट बनवले, कोणासाठी, लोकांसाठी. सो ऑब्वियस आहे. म्हणून तुम्ही बघत असाल की बरेचसे अधिकारी न्यूज मध्ये येतात, तुम्ही त्यांचं नाव ऐकून असाल, काही कॉन्ट्रावर्सी वरून ते न्यूज मध्ये येतात, आणि ते काही चुकीच्या कॉन्ट्रावर्सी मध्ये नाही राहत. ठीक आहे. तसे फारच कमी तुम्हाला मिळतील. पण जे समजा एखाद्या अधिकारी असेल, समजा मागे मुंबईला एक अधिकारी होते, न्यू मुंबई महानगरपालिकेच्या अंडर होते ते. सो ही वॉज द सीईओ, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ न्यू मुंबई महानगरपालिका. So there he became very famous. Why? Because he took action on all the illegal construction in New Mumbai. ठीक आहे. आणि त्यामुळे मग आणि ते सगळं इलिगल जे कन्स्ट्रक्शन चालू होते ते सगळं कोणाचं होतं, पॉलिटिकल लोकांचं होतं. सो आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये त्या बिल्डिंग कन्स्ट्रक्ट केल्या गेल्या होत्या. जे बिल्डिंग कन्स्ट्रक्ट झाल्या, बिल्डिंगवर काहीतरी मजल्यांचा इश्यू होता की 10 मजली इमारती लोक बांधत होते, पण ऍक्च्युली ऑथॉरिटी वॉज गिव्हन ओनली टू 6 to 7. त्या बिल्डिंग ऑलरेडी कन्स्ट्रक्ट झालेल्या होत्या, त्याच्यावर त्यांनी ऍक्शन घेतली होती. आणि मग वरच्या मध्ये तुम्हाला थोडे पाडावं लागतील असं त्यांनी सांगितलं होतं. सो त्या अकॉर्डिंग, आणि हे तर होतंच, इलिगल जे कन्स्ट्रक्शन होतं त्याच्यावर पण त्यांनी ऍक्शन घेतली. म्हणजे हे यासाठीच आपण ते केलं असतं ना, जे चुकीचं होतंय. कारण कॉन्स्टिट्यूशनने तुम्हाला फुल ऑथॉरिटी दिलेली, मग तो एमपीएससी मधला अधिकारी असेल किंवा तो यूपीएससीचा असेल, युटिलाइज फुल ऑफ युअर राईट्स, तुमचे पूर्ण अधिकाराचा वापर करू शकतात. ठीक आहे. म्हणून मग आणि कोणती पण गोष्ट कसं बिनकामाचं कोणी फेमस होत नाही. शेवटी त्याच्या अधिकाराचा वापर करून तो कुठली ऍक्शन घेतो. तो जर बिनकामाची कोणती ऍक्शन घेईल तर सस्पेंड होऊन जाईल. ठीक आहे. स्वतःच्या पायावर कुठं मारून घेणार. त्यामुळे त्याला ज्याही काही तो ऍक्शन घेणार, कृती घेणार, त्याला कायदा आणि कानून सगळं माहिती पाहिजे तरच, अदरवाईज तो स्वतः फसू शकतो तिथे.
आणि एक तर मग राजकारणी लोकांशी पंगा पण होऊ शकतो. सो व्हॉट एव्हर या साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे लोकसेवकांची भरती, प्रशिक्षण, वित्तलब्धी, सेवाशर्ती, वित्तलब्धी म्हणजे त्यांचे पेमेंट्स वगैरे व्हॉट एव्हर, पदोन्नती, त्यांचं प्रमोशन इत्यादी बाबींना महत्व प्राप्त होते. लोकसेवकांशी संबंधित या सर्व बाबी निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी एक स्वतंत्र व तज्ञ प्राधिकारी यंत्रणेची आवश्यकता असते, बरोबर? आणि त्यालाच आपण म्हणतो पब्लिक सर्व्हिस कमिशन. सो दिस इज व्हॉट. याच्यामध्ये पहिले आपण घेऊया युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. लक्षात घ्या, संघ लोकसेवा आयोग युपीएससी. बघा, सेंट्रल लेवलला युपीएससी आहे, तर राज्य लेवलला काय? स्टेट पब्लिक सर्व्हिस स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, एसपीएससी, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, आणि युपीएससी फॉर सेंट्रल लेवल. यांची स्थापना करण्यात आलेली आहे. घटनेमध्ये यांची तरतूद अटी लिहिली. ठीक आहे, तुम्हाला मी घटनेचा पण रेफरन्स पुढे देतोय या अकॉर्डिंग. चला, माझा एक बेसिक क्वेश्चन तुम्हाला असा आहे, कॅन एनीवन टेल मी इन विच आर्टिकल, कोणत्या आर्टिकल मध्ये यांची तरतूद केली गेलेली? युपीएससी ची तरतूद कोणत्या आर्टिकल मध्ये? कॅन एनीवन टेल मी? टेल मी which article talks about Union Public Service Commission? Article 315 to 323. Which article? 315. 315 to 323. अगदी बरोबर. ठीक आहे. सो आर्टिकल 315, 315, 323 मध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा रेफरन्स दिला आहे. म्हणजे घटनात्मक आयोग आहे, लक्षात घ्या. दिस इज कॉन्स्टिट्युशनल बॉडी, आणि एसपीएससी हे देखील कॉन्स्टिट्युशनल बॉडी, दोघं पण. ठीक आहे. सो ऑब्विस आहे की स्थापना करण्याची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. त्यामुळे या आयोगांना स्वतंत्र घटनात्मक दर्जा, इंडिपेंडेंट कॉन्स्टिट्युशनल स्टेटस असं आहे. ठीक आहे. सो दॅट्स वाय दे गेट लॉट ऑफ पॉवर अँड दे कॅन परफॉर्म देअर इंडिव्हिज्युअल पॉवर ॲज वेल. सो हे त्यांचे खास वैशिष्ट्य असून काही राज्यांसाठी स्थापना करण्यात येणाऱ्या संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना संसदीय कायद्याद्वारे केली जाते. तुम्ही बघितलं असेल की देर आर, सपोज फॉर एक्झाम्पल, गोवा अँड महाराष्ट्र. ठीक आहे, महाराष्ट्र. आता या दोन राज्य आहेत, या दोन राज्यांमध्ये कंबाईन पब्लिक सर्व्हिस कमिशन देखील राहू शकते. त्याला कंबाईन म्हणतो आपण, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो, जेपीएससी. जेपीएससी फॉर्म करण्याचे जे अधिकार आहेत ते कोणाकडे? पार्लिमेंटकडे आहेत. जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजे काय? समजा गोवा आणि महाराष्ट्र दोघांसाठी एकच एक्झाम, गोवा वाल्यांसाठी भरणार, महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी करणार, म्हणजे दोघांचं एकच आयोग असणार आहे, लक्षात घ्या. त्याला आपण म्हणतो जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन. ते दोघांसाठी काम करते, गोवासाठी पण महाराष्ट्रासाठी पण. समजा एखादा पेपर, समजा फॉर एक्झाम्पल महाराष्ट्रामध्ये राज्यसेवा एक्झाम डिक्लेअर केली असेल, तर गोव्यामध्ये देखील डिक्लेअर करू शकतात सायमल्टेनियस, सेम डेट सेम पेपर, तिकडच्या मुलांना देखील. ठीक आहे, या अकॉर्डिंग त्याला म्हणतात जेपीएससी. पण त्यांची अपॉइंटमेंट फक्त गोव्यामध्ये होणार, महाराष्ट्रामध्ये नाही होणार. ठीक आहे. फक्त जे आयोग आहे ते त्यासाठी काम करतात, दोघांसाठी. तो हे काही राज्यांसाठी स्थापना करण्यात येणाऱ्या संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना संसदीय कायद्याद्वारे केली जाते. सो हे देखील याची पण तरतूद आहे, पार्लिमेंट ऍक्टनुसार आहे. सो नेक्स्ट पॉइंट हिअर वी कॅन डिस्कस घटनेचा भाग. तुम्ही जर बघितलं असेल, बरं भाग किती आहे ज्यामध्ये तुम्हाला हे विचारलं गेलेलं आहे पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दल? which part, in which part this public service commission contains? सांगा बरं. घटनेच्या कोणत्या आर्टिकल मध्ये दिलेले? 14th. 14 आर्टिकल आर्टिकल नाही, पार्ट 14 आहे, ज्यामध्ये युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दल बोलले गेले. ठीक आहे. सो हिअर आय हॅव गिवन टू यू. इथेच तुम्हाला मी दिलेलं आहे 14. दिस कीप इन माइंड, दिस आर्टिकल 14 आणि 15, 323 हे बेसिक तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतो.
दरम्यान संघ तसेच राज्य लोकसेवा आयोगांबद्दलच्या तरतुदी दिलेल्या आहेत, दोघांबद्दलच्या तरतुदी आहेत. त्यामध्ये या आयोगांची रचना, सदस्यांची नेमणूक व पदावरून दूर करणे याबरोबर त्यांचे स्वतंत्र, त्यांचे फ्रीडम, त्यांचे राईट्स, त्यांचे फंक्शन्स इत्यादी बाबत याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात 1999 बरं, माझा एक तुम्हाला हिस्टॉरिकली क्वेश्चन मी तुम्हाला विचारायचा आहे. सर्वात प्रथम UPSC म्हणजे या ज्या लोकसेवा आयोग जे आहे, त्या लोकसेवा आयोगासाठी ब्रिटिश काळामध्ये कोणती कमिटी अपॉइंट केली गेली होती? ओपन कॉम्पिटिशन वॉज डिक्लेअर्ड. ठीक आहे. इन 1853 ओपन कॉम्पिटिशन वॉज डिक्लेअर्ड बाय इंडियाचे सगळ्यात पॉवरफुल त्यावेळेचे जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते, माउंटबॅटन, सॉरी नॉट माउंटबॅटन, ही वॉज डलहौसी, लॉर्ड डलहौसी. डलहौसीने 1853 मध्ये अनाउन्समेंट केली, देयर विल बी ओपन कॉम्पिटिशन फॉर civil services, and this exam, Indians can also give this exam as well as Britishers can also give this exam. British व Indian दोघे एक्झाम देऊ शकतात. थोडा 1835 मध्ये याच्यावर कंट्रोल रोक आणला होता कोणी, त्यावेळेस आपले जे गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया होते, इंडियाचे पहिलेच गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण बनले होते? फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया कोण होते? वॉरेन हेस्टिंग्स. वॉरेन हेस्टिंग्स वॉज द गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल. ते गव्हर्नर जनरल ऑफ बेंगॉल होते. मी फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया विचारलं तुम्हाला. फर्स्ट Lord, what is his name? Lord William Bentinck. Exactly, लॉर्ड विल्यम बेंटिक हे पहिले फर्स्ट. त्यानंतर यांनी पण ओपन कॉम्पिटिशन फॉर सिव्हिल सर्व्हिसेस केलं होतं, ज्यामध्ये इंडियन्सला पण यांनी सामील केलं होतं बेंटिकने. परंतु याच्यावर जे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं जे मॅनेजिंग बोर्ड होतं, ठीक आहे, डायरेक्टर बोर्ड ऑफ, त्यांनी यांच्यावर दबाव आणला होता बेंटिकवर की तुम्ही इंडियन्सला सामील करू नका एक्झाम्स मध्ये. ठीक आहे, ते ब्रिटिश विल केअर फॉर दिस एक्झाम्स. त्यामुळे इंडियाचा इथून मग त्यांनी अवॉइड केलं. त्यानंतर मग इथं लॉर्ड डलहौसीने 1953 मध्ये इंडियन्सला सामील केलं होतं. एक कमिटी अपॉइंट केली होती, मॅकॉले कमिटी. हे नाव लक्षात घ्या, महत्वाचं आहे, मॅकॉले कमिटी. 1854 मध्ये ही कमिटी आली होती सिव्हिल सर्व्हिस एक्झामसाठी. ठीक आहे, रिफॉर्म्स म्हणून. हे रिफॉर्म्स घेऊन आली की याच्यामध्ये काय काय तरतुदी असतील म्हणून. ठीक आहे. यानंतर 1999 मध्ये 1919 चा जो कायदा पास झाला, भारत सरकार कायदा आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1999, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1935, भारत सरकार कायदा 1919, भारत सरकार कायदा 1935. या दोघांचा रेफरन्स काय माहिती दिला बघा. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स 1919 च्या या कायद्याच्या तरतुदीनुसार 1926 मध्ये 1926 मध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना केली गेली. सगळ्यात महत्वाची लाईन आहे, पब्लिक सर्व्हिस कमिशन वॉज एस्टॅब्लिश्ड इन 1926. आणि लोकसेवकांच्या भरतीचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. कोणाकडे? लोकसेवा आयोगाकडे. 1935 चा कायदा 1935 गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट, या कायद्यानुसार संघराज्य लोकसेवा आयोगाबरोबरच प्रांतिक लोकसेवा आयोग, म्हणजे संघराज्य लोकसेवा आयोग म्हणजे काय? UPSC. आणि तेव्हा प्रांतिक लोकसेवा आयोग म्हणायचे त्यावेळेस. प्रांतिक लोकसेवा आयोग म्हणजे काय? आत्ताच MPSC. ठीक आहे, म्हणजे पब्लिक सर्व्हिस, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन, याची पण स्थापना करण्याची तरतूद केली गेली होती. ठीक आहे, सोबतच. म्हणून आता पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्य अभिकरणाची गरज, नीड ऑफ एन इंडिपेंडंट एजन्सी. इंडिपेंडंट एजन्सीची गरज का पडली? महत्वाचा मुद्दा आहे. पहिला पॉईंट असा आहे की लोकसेवकांची भरती तटस्थ व्हावी, निष्पक्ष व कोणत्याही पूर्वग्रहापासून मुक्त असणे गरजेचं होतं. बरोबर, तरच कोणत्याही गुणवत्तेची व्यवस्था आत्मविश्वास निर्माण करू शकते. म्हणजे यू कॅन सी, जो पण काही कॅन्डिडेट घेतला जाणार त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही केला जाणार. लक्षात घ्या, कोणत्याही प्रकारे वशिलेबाजी नाही करणार. जो काही कॅन्डिडेट सिलेक्ट केला जाणार तो पूर्णपणे त्याच्या गुणवत्तेच्या आधारावर घेतला जाणार. ठीक आहे, म्हणजे तो एक्झाम मध्ये ज्या प्रकारे परफॉर्मन्स करेल, इंटरव्ह्यू मध्ये ज्या प्रकारे तो परफॉर्मन्स दाखवेल,
त्या अकॉर्डिंगली सल्ला घेतला जाणार. असं नाही की हा माझा भाचा आहे, तो माझा पुतण्या आहे, ठीक आहे ना, हा माझा साला आहे, याला घेऊन टाक, असं नव्हतं. ठीक आहे. म्हणून त्यांनी म्हटले पूर्वग्रहापासून मुक्त त्या अकॉर्डिंग. सो या प्रकारे भरती प्रक्रियेमध्ये आज पण लोक म्हणतात ना, काय एमपीएससी करतो, काय युपीएससी करतो, तिथे पैसे द्यावे लागतात मग ते लोक घेतात. या लोकांना माहितीच नाही. म्हणजे ते जे असं बोलतात हे इमॅच्युअर सारखे बोलतात, इमॅच्युअर असतात. ठीक आहे. त्यामुळे इथे डोक्याने निर्णय घ्यावा लागतात, पैशाने निर्णय घ्यावा लागत नाही, डोक्याचा भाग आहे. सो ऑब्विस असे पैसे भरून तर मग असे तर आतापर्यंत कितीतरी म्हणतो ना करोडपतींचे लोकच राहिले असते आय एस आय पी एस, बरोबर की नाही. सो त्या अकॉर्डिंग भरतीसाठी लोकसेवा आयोगाच्या स्वरूपात एका स्वतंत्र अभिकरणाची स्थापना करणे हा त्यापैकी एक प्रमुख उपाय होता. इथं हा पॉईंट आपण बघितला. पुढचा मुद्दा आहे याच्यामध्ये, मग या अभिकरणामध्ये काय काय गोष्टी केल्या गेल्या. पहिला पॉईंट असा आहे, पहिला मुद्दा असा, या अभिकरणाद्वारे काय केलं, फर्स्ट पॉईंट, कार्यकारी मंडळाचा लोकसेवांच्या उच्च पदस्थ व्यक्तींची भरती करण्याचा अधिकार काढून घेण्यात आला होता. ज्या उच्च पदस्थ ज्या काही भरती वगैरे करत होते, उच्च पदस्थ व्यक्तींची भरती, तो करण्याचा जो अधिकार होता कार्यकारी मंडळाचा, तो काढून घेतला. 2 नंबर, हे अभिकरण आयोगाच्या स्वरूपात स्थापन करण्यात आलेले असल्याने ती विभाग बाह्य यंत्रणा म्हणजे एक्स्ट्रा डिपार्टमेंटल बॉडी असून त्यामुळे ते सामान्य शासकीय यंत्रणेच्या बाहेर कार्य करते. ही सेकंड बाब याच्यामध्ये ऍड केली गेली. थर्ड पॉईंट याच्यामध्ये ऍड केलं, या अभिकरणाचे कामकाज स्वायत्तपणे चालण्यासाठी त्याला विशेष घटनात्मक दर्जा प्रदान केला गेला. म्हणजे बघा, तुम्ही बघू शकता एक्झिक्युटिव्ह पासून याला अगदी दूर ठेवलेलं आहे. कार्यकारी मंडळ म्हणजे एक्झिक्युटिव्ह बॉडी. एक्झिक्युटिव्ह जसं तुम्हाला मी सांगितलं आर्टिकल 50 नुसार 50 नुसार executive म्हणजे judiciary has been separated from executive. Similarly, UPSC commission has been separated from executive. There will be no pressure, no impact of executive body on the over the commission. ठीक आहे, युनियन कमिशन. त्या प्रकारे मात्र हे आयोग केवळ भरतीचे अभिकरण म्हणजे रिक्रुटिंग एजन्सी म्हणूनच ते फक्त काम करणार किंवा त्याची नेमणूक जी आहे ती नेमणूक त्याची केली जाणार. अपॉइंटिंग ऑथॉरिटी किंवा रिक्रुटिंग ऑथॉरिटी. बघू शकता रिक्रुटिंग ऑथॉरिटी असणार, भरती करायचं काम करणार. अपॉइंटिंग ऑथॉरिटी मध्ये काम नाही करणार, लक्षात घ्या, असं त्यांनी म्हटलं होतं. नेमणुका करण्याचा अधिकार कोणाचा असणार आहे, सरकारचा असणार आहे. हे सरकारचा असतो आज पण बघू शकता. हे आयोग केवळ सल्लागार व शिफारस करणारी यंत्रणा म्हणून कार्य करते. तुम्ही आतापर्यंत कधी ऐकलं का की युपीएससी कमिशन न्यूज मध्ये आलं एखाद्या ऑफिसरच्या नेमणुकीवरून? कधीच नाही, काही संबंधच नाही. कारण नेमणुका कोण करतं, गव्हर्नमेंट. नेमणूक पण जर समजा यांनी केली असती तर खूप मोठा कॉन्फ्लिक्ट झाला असता दोघांमध्ये, गव्हर्नमेंट मध्ये आणि युपीएससी या कमिशन मध्ये. सो लक्षात घ्या. मात्र आता फक्त एक आहे सल्लागार शिफारस. सल्लागार म्हणजे एक ऍडवायझरी बॉडी असते, रिकमेंडरी बॉडी म्हणून ती काम करते. ठीक आहे. मात्र परंतु यांचा जो सल्ला आहे, या युपीएससी कमिशनचा जो काही ऍडवाइस असणार आहे, की जे काही रिकमेंडेशन असणार आहे, ही सरकारवर मात्र बंधनकारक नसणार. म्हणजे समजा सरकारला यांनी काही एखादा सल्ला दिला असेल, तो काही फाउंडेशन, तो काही मॅनिटरी असणार का, नाही. ठीक आहे. सहसा सरकार त्यांच्या शिफारसी स्वीकारते, परंतु हे ज्या काही रिकमेंडेशन वगैरे देते ते सरकार स्वीकारत असते, लक्षात घ्या. मात्र काही वेळा सरकारने त्यांच्या शिफारसी स्वीकारलेल्या पण नाहीयेत. तसेच ठीक आहे, तसे करण्याची कारणे स्पष्ट करून अभिलेखित करावी लागतात त्या प्रकारे. सो म्हणजे ही एक ऍडवायझरी बॉडी असणार आहे, सल्ला देण्याचं काम असणार आहे, अपॉइंटिंग एजन्सी म्हणून ती काम नाही करणार. सरकारला सल्ला देतील ते, रिकमेंडेशन पण देतील ते, म्हणजे शिफारशी पण देणार, परंतु त्या सरकार बाउंडेशन निर्माण नाही करणार, म्हणजे त्या बाउंडिंग नाही आहेत. पुढचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, आयोग प्रकारच्या, ठीक आहे, आयोग या प्रकारच्या संघटनेची गरज का, वाय कमिशन. ठीक आहे, कमिशन म्हणून याची गरज का भासली. घटनेने लोकसेवकांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नेहमीचे विभाग, ठीक आहे, विभाग प्रकाराऐवजी डिपार्टमेंटल टाईप एका आयोगाची तरतूद केली आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, एका आयोगाची त्यांनी तरतूद केली आहे. विभाग डिपार्टमेंट पेक्षा डिपार्टमेंटने राहणार.
डिपार्टमेंट नाही तर एक कमिशन असणार आहे. त्यामागे घटनाकर्त्यांचा विचार असा होता की भरती प्रक्रियेच्या कार्यासाठी तज्ञांची व दीर्घ विशेषीकृत ज्ञानाची आवश्यकता असते. बरोबर. जो काही रिक्रूट करणार UPSC मधून जे काही अधिकारी सिलेक्ट होतात त्यांना जो काही रिक्रूट करणार ऑब्व्हियसली त्यांचं नॉलेज त्या लेवलचं असणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणून एक डिपार्टमेंटल नाही राहणार, एक कमिशन असणार आहे. तसे आयोगातील तज्ञांच्या गटामुळे त्यांचे ज्ञान व अनुभव एकत्र होऊन सामूहिक विचार विमर्श कोरिलेटिव्ह डेलिबरेशन्स शक्य होतं आणि माहितीजन्य व वस्तुनिष्ठ निर्णय घेणे शक्य होतं. सो अशा सामुदायिकरित्या निर्णय घेण्याच्या प्रक्रियेला आपण कॉर्पोरेट पद्धतीचे कामकाज किंवा निर्णय प्रक्रिया जे कॉर्पोरेट मोड ऑफ फंक्शनिंग ऑर डिसिजन मेकिंग असे आपण त्याला म्हणू शकतो. सो तसेच लोकसेवा आयोगासारख्या तज्ञांच्या बहुसदस्यीय संस्थेमुळे, कारण ही एक सदस्यीय संस्था नाहीये, इट इज अ मल्टी मेंबर बॉडी, नॉट सिंगल मेंबर बॉडी. ठीक आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेस व्यावसायिक व तांत्रिक आधार प्राप्त होतो. सो जेव्हा अनेक तज्ञ एकत्र येतात तेव्हा पक्षपातीपणा नष्ट होऊन वस्तुनिष्ठता साध्य होतो. सो देर इज नो पार्शालिटी वेन मेनी इंटेलेक्चुअल्स और मेनी इंटेलिजंट पीपल कम टुगेदर. सो जे काय आहे ते रियालिटीच्या आधारावर ते कॅन्डिडेटला सिलेक्ट करतात, नॉट ऑन द बेसिस ऑफ पार्शालिटी. सो असं नाही की यू बिलॉंग टू दिस रिलीजन and you belong to this category, you belong to this caste, so you are not upper caste, you are low caste, not on this basis. या आधारावर ते सिलेक्शन नाही करत. सो आयोग सामान्य सरकारी यंत्रणेच्या बाहेर कार्य करीत असल्याने अधिक लवचिक व नाविन्यपूर्ण दृष्टिकोन शक्य होतो. त्यामुळे नोकरशाहीतील ताठरता व विलंब जो आहे, जे सरकारी विभागाचे वैशिष्ट्य असते ते टाळता येईल. सो यू कॅन सी आतापर्यंत जे काही अधिकारी सिलेक्ट झालेले आहेत तुम्ही बघू शकता ते टॉपर कधी कोणत्या वर्षी कोण होतं तर कोणत्या वर्षी कोण येतं देखील तुम्ही बघू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे पुढे जाऊया आपण. नेक्स्ट संघ लोकसेवा आयोग UPSC रचना आपण बघूया. UPSC ची कंपोजिशन कसं आहे. सी कलम 315 अकॉर्डिंग टू कलम 315 संघराज्यासाठी एक लोकसेवा आयोग UPSC असणार, म्हणजे देशासाठी एक UPSC असणार आहे, एक आयोग असणार. कलम 316 मध्ये असं म्हटलंय की संघ लोकसेवा आयोगाची जी रचना आहे, जे स्ट्रक्चर आहे, सदस्यांची नेमणूक आहे व पदावधी याबद्दल पुढे काही शब्दांमध्ये सांगण्यात आले. पहिला मुद्दा बघा याच्यातला काय की कशा प्रकारे अपॉइंटमेंट असणार आहे, कशा प्रकारे त्यांचा जो काही ड्युरेशन आहे कार्यकाल तो कशा प्रकारे असणार आहे. सो या प्रकारे पहिला मुद्दा असा आहे की संघ लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष असणार आहे, एक अध्यक्ष असतो व अन्य सदस्य असणार आहे. त्यांची नेमणूक राष्ट्रपती मार्फत केली जाणार. अध्यक्षाची नेमणूक कोण करणार? राष्ट्रपती. बाकी मेंबरची नेमणूक कोण करतं? राष्ट्रपती. घटनेमध्ये इन द कॉन्स्टिट्यूशन अन्य सदस्यांच्या संख्येबाबत कोणतीही तरतूद नाही. आता अन्य जे सदस्य आहेत अन्य यांच्याबाबत कोणतीच तरतूद आपल्या घटनेमध्ये नाही. म्हणजेच त्यांची संख्या राष्ट्रपती मार्फत ठरवली जाईल. लक्षात घ्या, त्यांची संख्या कोणामार्फत ठरवली जाईल? राष्ट्रपती मार्फत. सामान्यतः आयोगामध्ये 9 ते 11 सदस्य असतात. किती? 9 to 11. मला एक सांगा, आता रिसेंटली UPSC चेअरमन कोण आहे? हु इज द चेअरमन ऑफ UPSC? Tell me, who is the chairman of UPSC? सांगा बरं. UPSC चेअरमन होण्यासाठी UPSC लेवलचा व्यक्ती लागतो त्याला. असं नाही कोणालाही करून दिलं UPSC चेअरमन. ही इज ऑल्सो क्वालिफाईड, IAS क्वालिफाईड असतात. IAS असणार किंवा कधीतरी IPS पण होऊ शकतो. पण दोघांमधून एकच रँकचा असतो. कोण आहे सध्याचे चेअरमन कोण आहेत? प्रदीप कुमार जोशी.
पुन्हा सांगा, आवाज ब्रेक झाला तुमचा. प्रदीप कुमार जोशी. सध्या जे आहे ते प्रदीप कुमार जोशी आहेत. ठीक आहे. युपीएससी जे अध्यक्ष आहेत ते लक्षात घ्यायचे. पुढचा मुद्दा याच्यामध्ये असा आहे, नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये असं आहे की कलम जे मी तुम्हाला सांगितलं की 316 मध्ये आयोगाची रचना, सदस्यांची नेमणूक, त्यांचा पदावधी याच्यामध्ये दिलेला आहे. नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये असं असणार आहे बघा, याच्यामध्ये मेंबर किती असणार आहेत? 9 ते 11 एवढेच मेंबर असतात. तुम्हाला एक्झामला विचारलं जाणार किती मेंबर असावेत? 9 ते 11. कोण अपॉइंटमेंट करतो? राष्ट्रपती. निवड चेअरमनची अपॉइंटमेंट कोण करतो? राष्ट्रपती. 2 नंबरचा. तसेच घटनेत सदस्यांसाठी विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाहीये, लक्षात घ्या. विशेष पात्रता आहे का घटनेमध्ये? नाहीये. मात्र एवढीच तरतूद करण्यात आलेली आहे की एकूण सदस्यांपैकी किमान निम्मे सदस्य असे व्यक्ती असावे त्यांनी नियुक्तीच्या वेळी भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या नियंत्रणाखालील अधिकारपद निदान 10 वर्ष धारण केलेले असावे. 10 years. आता बघा, तर रिसेंटली तुम्ही बघितलं असेल युपीएससी मधून 10 असे पद भरले जातील ज्यांच्यासाठी कोणती एक्झाम नाही राहणार. हे मागे न्यूजला आलं होतं. आता याचा अर्थ असा का कोणालाही घेतील? लक्षात घ्या. हे असे 10 लोक असणार आहेत यामध्ये जे वेगवेगळ्या डिपार्टमेंट मधून, गव्हर्नमेंटचा जो वेगळा जो सेक्शन आहे तिथून अशा 10 हायली इंटेलेक्च्युअल लोकांना ते विदाउट एक्झाम फक्त त्यांच्या इंटरव्ह्यूवर त्यांना या सर्व्हिस मध्ये ते सामील करते. ठीक आहे. असं मोदी गव्हर्नमेंटने आता रिसेंटली डिक्लेअर केलं. मग यानुसार होणार असं की पुढे युपीएससी कमिशन, आता हे सगळं पॉलिटिक्स आहे जसं बघितलं तर. कारण समजा पर्टिक्युलरच कॅटेगरीचे लोक जर यांनी भरलेत तर गव्हर्नमेंटने, दॅट मे बी द इश्यू. आणि पुढे हे लोक जर आयोगामध्ये येऊन बसलेत पुढे युपीएससी कमिशन मध्ये रिक्रुटमेंटला, तुमचा आवाज तर त्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. ऑब्वियस आहे. ठीक आहे. सो मग या अकॉर्डिंग तुम्ही जर बघितलं हे जे ही काय लेवल आहे. इव्हन बाकी पण तुम्ही बघून घ्या, बाकीच्या बँकिंग एक्झाम मध्ये ज्या जागा निघायची 15,000, 10 ते 15,000 बँकिंगची जागा निघायची. आज कुठे येऊन आणून ठेवलं 2,000. ठीक आहे. सो हा सगळा प्रकार आहे. मग जो काही बघा, राजकारण करणार राजकारण करतात, पण याच्यामध्ये जे नुकसान होतं ते कॅन्डिडेटचं होतं जे वेगवेगळ्या एक्झामची तयारी करतात, म्हणजे एमपीएससी असो युपीएससी असो. सो या प्रकार. तसेच घटनेत सदस्यांसाठी विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाही. तुम्हाला मी सांगितलं 10 वर्ष त्यांनी निदान काम केलेलं असं. 3 नंबरचा मुद्दा, थर्ड पॉइंट इज दॅट घटनेने आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्रदान केला आहे. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं होतं. 4 नंबर, अध्यक्षपद रिक्त. समजा इन केस जर चेअरमनशिप जो युपीएससी चेअरमन होतो जर समजा आता त्याचे पद आहे ते जर रिक्त असेल तर मग काय करायचं? एमटीआय. मग राष्ट्रपती आयोगाच्या कोणत्याही सदस्याची नेमणूक जी आहे ती हंगामी अध्यक्ष म्हणून पुढील 2 परिस्थितीमध्ये करू शकतात. पहिली कंडिशन अशी असणार, जर समजा आयोगाच्या अध्यक्षाचे पद रिक्त झाले असेल तर ही पहिली कंडिशन. दुसरं, आयोगाचा अध्यक्ष अनुपस्थितीमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे आपल्या अध्यक्ष अनुपस्थितीमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे आपल्या पदाची कर्तव्य पार पाडण्यास तो असमर्थ असेल तर मग हंगामी अध्यक्ष नवीन अध्यक्ष पद ग्रहण करेपर्यंत किंवा अनुपस्थित अध्यक्ष हजर होईपर्यंत तो आपला अध्यक्ष म्हणून कार्य करणार. सो दिस इज द इश्यू, दिस इज द पॉइंट. या तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. 2 आधारावर फक्त त्याचं पद रिक्त होऊ शकतं. एक तर समजा राजीनामा दिला असावा म्हणजे, किंवा मग असं झालं असेल की पद ऑलरेडी रिक्त आहे
म्हणजे त्यांनी राजीनामा दिला असता. आणि दुसरा पॉइंट असा आहे की मग समजा अनुपस्थिती त्याने काही मिसबिहेवियर वगैरे केलं असेल, ऑन दॅट किंवा तो इनकॅपेबल आहे त्याची ड्युटी पूर्ण म्हणजे प्रॉपरली तो परफॉर्म करण्यामध्ये, ही इज नॉट कॅपेबल इनफ. अशा वेळेस त्याला मग हंगामी जो आहे राष्ट्रपती त्याला बाजूला करेल आणि मग नवीन हंगामी म्हणजे काय, एक टेम्पररी व्यक्तीला त्या सदस्यांच्या याच्यामधूनच बॉडीमधूनच एका व्यक्तीला ॲज अ चेअरमन म्हणून ते करून टाकणार. नवीन चेअरमन असतो तो त्याचं काम तो परफॉर्म करतो पदावधी कार्यकाळ. सो ड्युरेशन किती असणार आहे बघा अध्यक्षांचं किंवा सदस्यांचं. त्यांनी जसं ते पद ग्रहण करणार त्या तारखेपासून 6 वर्ष किंवा वयाची 65 वर्ष होईपर्यंत, यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत तो सदस्य किंवा अध्यक्ष राहणार. लक्षात घ्या. 6 इयर्स त्यांचं ड्युरेशन आहे, और 65 years, whichever is earlier. नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये बघा, अध्यक्ष तसेच सदस्य राष्ट्रपतींकडे आपल्या सहीनिशी आपल्या पदाचा लेखी राजीनामा देऊ शकतो. तुम्हाला मी सांगितलं, तो राजीनामा दिला तर पद त्यांचं रिक्त होऊ शकतं. म्हणजे जर लेखी राजीनामा कोणाकडे देणार, राष्ट्रपतींकडे. हे देखील तुम्हाला माहिती पाहिजे, कुठं राजीनामा देणार, कोणाकडे देणार. ठीक आहे. त्यानंतर तसेच राष्ट्रपती त्यांना पदावधी संपण्याच्या आत कलम 317(3) 317(3) या कलमानुसार सांगितलेल्या म्हणजे या काही कलमामध्ये ज्या काही तरतुदी सांगितल्या त्यानुसार द प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन रिमूव्ह चेअरमन फ्रॉम हिज पोझिशन. ठीक आहे, दूर करू शकतात. 6 नंबर, आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य यांचा जो पदावधी समाप्त झाल्यानंतर त्या पदावर नियुक्ती जे पुनर्नियुक्तीसाठी ते पात्र नसणार आहेत. म्हणजे समजा पदावधी जर एकदा पूर्ण झाला, 6 वर्ष पूर्ण केले किंवा 65 वर्ष पूर्ण झालं, किंवा समजा फॉर एक्झाम्पल ते 52 वर्षाचे असताना त्यांना आयोगाचं त्यांना डायरेक्टली चेअरमनशिप दिलं आणि 52 ते किती पर्यंत असतं, 58 पर्यंत असतं. 58 नंतर पुन्हा ठीक आहे 58 नंतर काय होईल, पुन्हा समजा त्यांना अपॉइंट करायचं, ते एलिजिबल असणार का रिअपॉइंटमेंटसाठी? नो. द आन्सर इज नो. ही इज नॉट एलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट. सो या प्रकारे मी तुम्हाला हा पॉईंट सांगितला. पुढचा पॉईंट आपण घेऊ याच्यामध्ये. नेक्स्ट आहे राज्य सेवा आयोग. वी कॉल इट स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. सो या प्रकारे बघा, राज्य लोकसेवा आयोग प्रास्ताविक केंद्र स्तरीय संघ लोकसेवा आयोगाप्रमाणे राज्य स्तरावर देखील राज्य लोकसेवा आयोग स्थापन केला जातो. काही वेगळं नाहीये, दोघं आयोग जर तुम्ही बघितले सेमच आहे, थोडाफार डिफरन्स आहे. तुम्हाला फक्त मी तो डिफरन्स सांगून देतो. ठीक आहे. याला SPSC म्हणतो आपण, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणतो. याच्याबद्दल थोडं डिस्कस करून घेऊ आपण, नंतर मग आपण पुढचा टॉपिक घेऊया. ट्रिब्युनल्स आपण घेऊया याच्यानंतर. ठीक आहे. ट्रिब्युनल्स बाकी आहे तुमचं, त्याला आपण न्यायाधिकरण म्हणतो इन मराठी. बघा, संघ लोकसेवा आयोगाप्रमाणे राज्य लोकसेवा आयोगाची रचना, सदस्यांची नेमणूक, पदावरून दूर करणे, त्यांच्या आयोगाचे अधिकार, त्यांचे कार्य स्वतंत्र इत्यादींबद्दलच्या तरतुदी ज्या असतात त्या घटनेच्या भाग सेम 14 मध्ये दिलेल्या आहेत. कलम 315 323 मध्ये आहेत. याचं कंपोजिशन जर तुम्ही बघितलं, कलम 315 एक लोकसेवा आयोग असणार म्हणजे SPSC असणार असं सांगितलं गेलेलं आहे. ठीक आहे, प्रत्येक राज्यासाठी. कलम 316 मध्ये असं म्हटलंय की राज्य लोकसेवा आयोगाची रचना, सदस्यांची नेमणूक व पदावधी बद्दल पुढील तरतुदी दिलेल्या आहेत. पहिली आहे ती म्हणजे राज्य लोकसेवा आयोगात एक अध्यक्ष आणि अन्य सदस्य असतील. तुम्ही UPSC बद्दल सांगितलं सेम आहे, काही फरक नाही, थोडाफार डिफरन्स आहे. त्यांची नेमणूक कोण करणार, तिकडे राष्ट्रपती करायची, इकडे राज्यपाल करणार.
घटनेत अन्य सदस्यांच्या संख्येबाबत कोणतीही तरतूद नाहीये, म्हणजेच त्यांची संख्या जी आहे ती राज्यपाल ठरवतात. जसं तुम्हाला मी सांगितलं ना, युपीएससी जो आयोग आहे 9 ते 11 राहतील सदस्य एवढं म्हटलेलं आहे, पण ते वाढवू पण शकतात, कमी करू शकतात. हे कोणाच्या हातामध्ये वाढवणे कमी करणं राष्ट्रपतींची सदस्य संख्या. नेक्स्ट पॉइंट. तसेच घटनेमध्ये सदस्यांसाठी विशेष पात्रता सांगण्यात आलेली नाहीये. ठीक आहे. मात्र एवढीच तरतूद करण्यात आलेली आहे की एकूण सदस्यांपैकी किमान निम्मे सदस्य असे व्यक्ती असावे त्यांनी नियुक्तीच्या वेळी भारत सरकारच्या किंवा कोणत्याही राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली कमीत कमी निदान 10 वर्ष त्यांनी पद धारण केले असेल. तो अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं असेल. ठीक आहे. बाकी याच्यामध्ये काही विशेष नाही. पुढचा मुद्दा 3 नंबर. घटनेने आयोगाचे अध्यक्ष व अन्य सदस्यांच्या सेवा शर्ती ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? राज्यपालांना आहे. म्हणजे तिकडे राष्ट्रपतींना होता, इकडे राज्यपालला आहे. 4 नंबर. अध्यक्षपद रिक्त झालं समजा इन केस ऑफ चेअरमन एखादा त्यांनी राजीनामा दिला असेल किंवा ते पद रिक्त झालं, सडन डेथ त्यांची झाली असं व्हॉट एव्हर. ठीक आहे, पॉसिबल. राज्य काय करणार? गव्हर्नर ऑफ अ स्टेट आयोगाच्या कोणत्याही सदस्याची एक हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक करणार. आणि हे पण 2 आधारांवर आहे. पुढील पहिलं, जर आयोगाच्या अध्यक्षाचे पद रिक्त झाले असेल. दुसरं, आयोगाचा अध्यक्ष अनुपस्थितीमुळे किंवा तो अब्सेंट असेल किंवा कोणत्याही कारणामुळे आपल्या पदाची कर्तव्य पार पाडत नसेल, इनकॅपेबल असेल किंवा मिसबिहेवियरमुळे, मिसबिहेवियर म्हणजे अनुपस्थिती असेल. ठीक आहे, त्या अकॉर्डिंग. तर मग हंगामी अध्यक्षाची नेमणूक कोण करणार? राज्यपाल करणार त्या राज्यामध्ये. ठीक आहे. आणि हंगामी अध्यक्ष नवीन अध्यक्ष पद ग्रहण करेपर्यंत किंवा अनुपस्थित अध्यक्ष हजर होईपर्यंत अध्यक्ष म्हणून कार्य करतात. सेम आहे बघा, काही वेगळं नाहीये राज्य लोकसेवा आयोग आणि संघ लोकसेवा आयोगामध्ये. यांचा कार्यकाल सेम आहे 6 बघा, पण थोडासा डिफरन्स आहे इथे. 6 इयर्स पर्यंत असेल त्यांचा पण 6 वर्ष होता, पण त्यांचा 6 वर्ष और 65 इयर्स होता. बरोबर. यांचा 6 वर्ष और 62 इयर्स आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. हाच डिफरन्स तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. अध्यक्ष तसेच सदस्य राज्यपालाकडे आपल्या सहीनिशी आपल्या पदाचा लेखी राजीनामा देऊ शकतात. कोणाकडे देणार? राज्यपालाकडे. तसेच राज्यपाल त्यांना पदावधी संपण्याच्या आत कलम 317(3) सेम ज्या प्रकारे संघ लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना 317(3) नुसार राष्ट्रपती करतात, त्याच प्रकारे यांना राज्यपाल करणार. ही इज नॉट एलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट. आयोगाचे अध्यक्ष तसेच सदस्य त्यांचा पदावधी समाप्त झाल्यानंतर ते पदावर पुनर्नियुक्तीसाठी ते पात्र नसणार आहेत. ठीक आहे. ही इज नॉट एलिजिबल फॉर रिअपॉइंटमेंट. हे तुम्ही लक्षात घ्या. इकडचा पण रिअपॉइंटमेंट साठी एलिजिबल नव्हते आणि इकडचे पण अध्यक्ष एलिजिबल नाहीयेत. सो या प्रकारे आपण बघितलं दॅट इज राज्य लोकसेवा आयोग. तुम्हाला याच्यावर काही क्वेश्चन आहे? एनी डाऊट, एनी क्वेश्चन यू कॅन आस्क मी राईट नाउ. दोन्ही आयोग आपण बघितले. याच्यावर काय हार्डली एखादा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला त्यांच्या रचनेवर विचारला जातो किंवा त्यांचा पदावधी वगैरे तुम्हाला विचारला जातो. बाकी काही विचारत नाही. अधिकार काय त्यांचे सोपं आहे. एक्झाम वगैरे कंडक्ट करणं, रिझल्ट वगैरे हे करणं त्यांचं. ठीक आहे. बाकी त्यांचं कार्य काही जास्त एवढं विशेष नाही. त्याच्यात तुम्हाला आतापर्यंत क्वेश्चन नाही. क्वेश्चन फक्त विचारला गेला तो म्हणजे चेअरमन विचारला जातो किंवा तुम्हाला त्यांच्या स्ट्रक्चर विचारला जातो. रचनावर कशी रचना आहे, किती अध्यक्ष असतात, किती सदस्य असतात, हे तुम्हाला विचारलं. सांगा नेक्स्ट पॉइंट. Any doubt, any question on this? So that we can start with the tribunals. Swati madam, Shruti, Shraddha, then Hemant. No doubts. Any question? No doubt. Okay. So पुढे जाऊया आपण नेक्स्ट पॉइंट कडे. ट्रिब्युनल्स. इम्पॉर्टंट टॉपिक आहे, नेहमी न्यूज मध्ये असतो. इन डिटेल तुम्हाला मी सांगतो याबद्दल. Now, why tribunals? याला मराठीमध्ये न्यायाधिकरणे म्हणतात. न्यायाधिकरणे म्हणजे लक्षात घ्या, न्याय. इथे पहिला शब्द न्याय वापरला त्यांनी. म्हणजे समथिंग रिलेटेड टू कोर्ट्स.
कोट सारखा असणार, कोट टाईप असणार. कोणी सांगू शकतं न्यायाधिकरण काय असतं? एनीवन एल्स? कोणी सांगू शकतं मला काय असतं म्हणून? Tribunals. If you don't know, I will explain. No doubt about it. No issue about it. If you know it, then let me know. See, न्यायाधिकरण प्राधिकरण काय असतं? लेट मी टेल यू. समजा फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये पण प्रकार आहेत ट्रिब्युनल्स मध्ये. सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल असे दोन आहेत. इन केस सपोज जेव्हा तुम्ही बघितलं असेल एखादा मोठा अधिकारी आहे, आय एस असावा, IPS असावा सेंट्रल लेवलचा, आणि स्टेट लेवलचा मोठा अधिकारी आहे, समजा डेप्युटी कलेक्टर किंवा मग DYSP किंवा असिस्टंट इन्कम टॅक्स ऑफिसर असेल, किंवा स्टेट एक्झाम मधून MPSC मधून CEO झालेला असेल, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर ऑफ महानगरपालिका असेल, किंवा BDO असणार, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर. समजा आता यांचा जर काही एखादा इश्यू झाला, समजा फॉर एक्झाम्पल ते करप्शन मध्ये, इन केस त्यांच्यावर करप्शनचा आरोप लागला, ठीक आहे, किंवा सस्पेन्शन बद्दल काही त्यांचा इश्यू झाला, त्यांना सस्पेंड केलं गेलं काही इश्यू म्हणून, मुख्यमंत्र्यांनी सस्पेंड केलं. बघा, त्यांना सस्पेंड करायचा अधिकार कोणाला असतो? UPSC मधले जे अधिकारी असतात. एनीवन कोणी सांगू शकतं मला? UPSC मधले सिलेक्ट झालेले जे कॅन्डिडेट असतात ते केंद्राचे असतात, लक्षात घ्या. सस्पेंड करायचा अधिकार कोणाला असतो त्यांना? कोणी सांगेल? समजा ही इज परफॉर्मिंग हिज ड्युटी, इज ऑन ड्युटी, आणि सडनली तो असं एखादी डिसिजन घेणार, एखादी अशी ऍक्शन त्यांच्याकडून घेतली जाणार ज्यामुळे तिथल्या लोकल एखाद्या पॉलिटिशियन्सला प्रॉब्लेम झाला असता, की त्यांचे 2 नंबरचे बिझनेस बंद झाले असतात, की त्यांच्यावर पुढे ऍक्शन घेऊ शकतात, असं काय असावं. आणि समजा मग त्यांना काहीतरी वेगळ्या कारणांमध्ये घालून, आणि समजा तो जो लोकल पॉलिटिशियन आहे हे रुलिंग पार्टीशी कनेक्टेड आहे, ठीक आहे, राज्यामधली रुलिंग पार्टी असेल त्याच्याशी कनेक्टेड आहे, तर मग अशा वेळेस समजा काहीतरी कारणामध्ये त्यांना अटकवायचं आणि त्यांना सस्पेंड करायचं. कोण करेल? केंद्र करेल, राज्य करेल. सस्पेन्शन ऑर्डर कोण काढतं? आता एखाद्या समजा पोलीस कॉन्स्टेबलला सस्पेंड करायचे, लक्षात घ्या, त्याला सस्पेंड कोण करणार? पोलीस कॉन्स्टेबलला सस्पेंड करायचं. समजा जर काही रेड हँडेड पकडला गेला, अँटी करप्शन, कोण सस्पेंड करेल यांना सांगा? रिश्वत देताना समजा पकडले गेले. एनीवन? PSI. कोणी सांगितलं? मी. श्रुती, कोणी सांगितलंय? नाव मला Yes. नाव नाही. श्रुती. ओके, PSI नाही, ठीक आहे. यांना जे सस्पेन्शन करायचं काम असतं ते समजा ज्या जिल्ह्यामध्ये यांची सर्व्हिस आहे, समजा आता पुणे जिल्हा किंवा नाशिक जिल्ह्यामध्ये असतील, तर त्यांची ड्युटी आहे ते कॉन्स्टेबलची, त्या जिल्ह्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत म्हणजे IPS लेवलचे असणार ते यांना सस्पेंड करणार. PSI नाही, PSI ला ते अधिकारच नाही, ठीक आहे. PSI देखील तेच सस्पेंड करू शकतात, IPS लेवलचा अधिकारी असेल तर. त्या अकॉर्डिंग म्हणजे जर समजा त्यांना अशी खबर लागली, जर समजा वरचा अधिकारी नॉन करप्ट आहे आणि हे खालचे अधिकारी एवढे करप्शन करतायत हे सामान्य लोकांना त्रास देऊन पैसे लुटताय, असं पण होतं कधी कधी, तर मग यांना सस्पेन्शन ऑर्डर ते काढू शकतात. कधी कधी असं होतं, वरच्या अधिकाऱ्याला जर पैसा जात नसेल, हे करप्शन तर खाली करतायत, हे रुपये देत नाही वरच्या अधिकाऱ्याला, तर यांना सस्पेंड करू शकतात. हे पण त्यांचा पॉलिटिक्स होतं, यांना द्यावाच लागतं, अदरवाईज सस्पेंड होतील, डाऊटच नाही. त्यांना मागायची गरज पडत नाही. जे वरचे अधिकारी असतात त्यांना ऑटोमॅटिक ही साखळी असते चेन जे वरती प्रोव्हाइड करतात, ठीक आहे. साहेबांसमोर त्यांना घेऊन जावं लागतं, अदरवाईज साहेब त्यांना ठेवणार का? सस्पेंड करून टाकणार, कारण ते डिपार्टमेंट आहे, ते कळतच कोण घेतंय कोण काय करतंय. चेन लावून बरोबर ते सस्पेंड करतात, पकडतात त्यांना. तर जे सस्पेंड करायचा जो अधिकार आहे अधिकाऱ्याला, IPS लेवलचा अधिकारी किंवा IS लेवलचा अधिकारी किंवा राज्य सेवा जी आहे महाराष्ट्राची एक्झाम म्हणा किंवा कोणत्याही राज्याची राज्यसेवा एक्झाम, त्याच्यातून जे मोठे अधिकारी आहेत, डेप्युटी कलेक्टर, DYSP असतील,
यांना सगळ्यांना सस्पेंड करायचे अधिकार मुख्यमंत्र्याला असतो. मुख्यमंत्री जरी आता हे तर सेंट्रलचे आहेत, बरोबर. पण यांना हे कोणासाठी काम करताय? राज्यांसाठी काम करतायत. जरी हे केंद्राचे आहेत, यांना एक कॅडर दिलं ना, यांना राज्य दिलेलं आहे. हे काय केंद्रासाठी थोडं काम करतात, राज्यासाठी काम करणार, बरोबर. म्हणून यांना पेमेंट कोण करतं? राज्य सरकारच करतं यांचं पेमेंट देखील. केंद्र नाही देत त्यांना पेमेंट. केंद्र फक्त यांची ट्रेनिंग वगैरे करतात. ट्रेनिंगचा करोडोचा खर्च केंद्र उचलणार फक्त. एका अधिकाऱ्याचा. ठीक आहे. आणि यांना जे काही सॅलरी मिळणार ते राज्य सरकार देणार. कारण हे राज्यासाठी काम करतात यांचं शेवटपर्यंत जे कॅडर आहे रिटायरपर्यंत हे राज्य सरकारच्या हातामध्ये, म्हणजे राज्यामध्ये त्यांचं रिटायरमेंट होणार त्या राज्यामध्येच. सो अशा प्रकारे तुम्ही बघितलं तर सस्पेन्शन यांचं कोण करतं? मुख्यमंत्री करतात. तर मग समजा असा काही एखादा इश्यू झाला, मग हे यांची केस लढवण्यासाठी जाणार कुठे? तो एक महत्वाचा मुद्दा आहे ना. यांची केस कुठे लढवतात हे? समजा इन केस काही पॉलिटिकल रिझनवरून त्यांना चुकीच्या कारणावरून सस्पेंड करून टाकलं मुख्यमंत्र्यांनी, काही वेगळे आरोप लावून, तर मग यांची केस कुठं फाईट करणार? तर यांच्यासाठी असतात हे ट्रायब्युनल्स. लक्षात घ्या, ट्रिब्युनल्स. जेवढेही गव्हर्नमेंट ऑफिसर्स असतात त्यांच्यासाठी ट्रिब्युनल्स तयार केलेले आहेत. त्यांच्यावर काही आरोप असतील, त्यांचा काही इश्यू झाला असेल, काही प्रॉब्लेम असेल, तर त्यांना म्हणतो न्यायाधिकरण. न्यायालय नाही, न्यायालय ते कोर्ट्स वेगळे आहेत. साध्या कोर्ट्समध्ये त्यांची सुनावणी होत नाही, लक्षात घ्या. ते ट्रायब्युनल्समध्ये त्यांची केसेसची सुनावणी चालते. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. कलम 323 लक्षात घ्यायचा. 323A, 323B. This is central tribunal. This is state tribunal. केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, हे राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण. जे राज्यसेवेच्या संबंधित राज्य मधले जे अधिकारी आहेत, डेप्युटी कलेक्टर, PSI, STI, ASO, व्हॉटएव्हर, त्यांच्या इथे चालणार बी मध्ये त्यांच्या केसेस. आणि काही केंद्राचे अधिकारी असतील त्यांच्या इथे असतील. मूळ घटनेमध्ये ट्रिब्युनलचा कुठलाही रेफरन्स नाहीये, कुठलीही तरतूद नाही. 42वी घटना दुरुस्ती झाली 1976 मध्ये, आणि पहिल्यांदाच घटनेमध्ये ट्रिब्युनल हा पार्ट ऍड केला गेला. कलम 14(1), कलम 14(1) नाही, सॉरी, भाग 14(1) यामध्ये त्यांना समावेश केले गेले ट्रिब्युनल. ठीक आहे. त्याचे शीर्षक जे न्यायाधिकरणे असे आहे, त्यामध्ये केवळ 2 कलम आहेत, लक्षात घ्या. 323 प्रशासकीय न्यायाधिकरणाशी संबंधित असून कलम 300 इथे माझं टाकायचं, लक्षात. 323B अन्य बाबींसाठी न्यायाधिकरणाशी संबंधित आहे. ठीक आहे. आता आपण पहिले घेऊया प्रशासकीय प्राधिकरण, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स. एक्झॅक्टली काय असते मी तुम्हाला सांगतो. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल अर्थ काय? लोकसेवा व जिथे मी तुम्हाला म्हटलेले प्राधिकरणांचा अर्थ तुम्ही तुम्हाला इथे एक्सप्लेन करून देतो, तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल. पहिले त्यांनी अर्थ म्हटलेला अर्थ त्यांचा बघूया. मिनिंग काय? 323 नाही, 323(1) आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणे, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स. मिनिंग असं आहे, लोकसेवा व पदे यावर नियुक्त केलेल्या व्यक्तींची भरती व सेवा शर्ती याबाबतचे तंटे किंवा तक्रारी सोडवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लवाद्यांना प्रशासकीय न्यायाधिकरणे असे म्हणतात. लक्षात तुम्हाला इथपर्यंत? काही तंटे असतील, समजा अपॉइंटमेंटवरून काही इश्यू असतील, करप्शनचे इश्यू असतील, किंवा काही आरोप असतील, सस्पेन्शनचा इश्यू असेल, हे जेवढे काही तंटे भानगडी वगैरे असतील, पदावरून काही घोटाळा झाला असेल, हा सगळा जो वाद आहे तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलला सॉल्व्ह होतो. प्रशासकीय न्यायाधिकरणे यांच्यासाठी कोर्ट्स म्हणून तुम्ही कन्सिडर करू शकता. एक प्रकारे या अधिकाऱ्यांसाठी कोर्ट्स असतात, गव्हर्नमेंट सर्वंटसाठी. घटनात्मक तरतुदी. आता कलम 3230
थोडं रॉंग झाले आपली. ठीक आहे, लेट मी करेक्ट इट. कलम जे आहे 323(1). बघा, यामध्ये घटनात्मक तरतुदी काय तुम्हाला मी सांगतो, मग पुढे आपण डिस्कस करूया. 323 ये मध्ये यानुसार केंद्र, राज्य, स्थानिक प्राधिकारी, सार्वजनिक महामंडळे आणि इतर सार्वजनिक प्राधिकारी यांच्या लोकसेवांच्या पदी नेमण्यात आलेल्या लोकसेवकांची भरती व सेवासाठी याबाबतचे तंटे किंवा तक्रारी सोडवण्यासाठी संसदेला प्रशासकीय न्यायाधिकरणे स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. हा अधिकार कोणाला आहे? ट्रिब्युनल स्थापन करण्याचा अधिकार संसदेचा आहे, लक्षात घ्या. संसदेला हा अधिकार दिलेला आहे. संसदेने केलेल्या अशा कायद्यात पुढील तरतुदी करता येतील. नंबर 1, संघराज्यासाठी एक प्रशासकीय न्यायाधिकरण आणि प्रत्येक राज्यासाठी एक अथवा 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक स्वतंत्र प्रशासकीय न्यायाधिकरण स्थापन करण्याची तरतूद. बरोबर. 2 नंबर, वरील न्यायाधिकरणांचे अधिकार क्षेत्र, अधिकार, त्यांचे प्राधिकार, कार्यपद्धती यांची तरतूद. 3 नंबर, लोकसेवकांची भरती व सेवा शर्तींबाबतचे तंटे सोडवण्याबाबत सर्वोच्च न्यायालय वगळता इतर सर्व न्यायालयांचे अधिकार क्षेत्र वर्ज करता येईल याबाबतची तरतूद. हे सगळं कुठे कशामध्ये दिलेलं आहे? हे सगळं या संसदेने केलेल्या कायद्यामध्ये दिलेलं आहे. 4 नंबरचा मुद्दा असा आहे, वरील न्यायाधिकरणांचे कार्य प्रभावीपणे चालावे, त्यांचं फंक्शन जे इफेक्टिव्हली चालावं, प्रकरणांचा निकाल जो आहे, काही मॅटर झाले असेल त्यांचा निकाल त्वरित लागावा, ठीक आहे, लवकर लागावा, त्यांच्या आदेशांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी संसदेला आवश्यक वाटतील अशा पूरक, अनुषंगिक व प्रभावी तरतुदींचा अंतर्भाव करणे, हे या सगळ्या या कायद्यामध्ये दिलेलं आहे. अशा रीतीने कलम 323(1) याने संसदेला लोकसेवकांच्या सेवांबाबतचे तंटे दिवाणी न्यायालय, उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून काढून प्रशासकीय न्यायाधिकरणांच्या अधिकार क्षेत्रात आणण्याचा अधिकार जो तो प्रदान केला आहे. पहिले हायकोर्टाकडे हा मॅटर होता. हायकोर्ट हे सगळं बघायचं यांचं मॅटर्स. मला एक सांगा, दिवाणी फौजदारी मध्ये काय फरक आहे? कोण सांगेल? What is the difference between civil and criminal courts? Tell me difference. सिव्हिल कोर्ट, क्रिमिनल कोर्ट मध्ये काय फरक आहे? तुम्ही सांगेल? Can anyone tell the difference? फौजदारी कोर्ट, दिवाणी कोर्ट मध्ये काय फरक आहे? In English it is called civil court, this is called criminal court.
प्रॉपर्टीशी संबंधित ज्या काही केसेस चालतात दिवाणी कोर्टात चालतात, लक्षात घ्या. ठीक आहे. आणि फौजदारी रिगार्डिंग असतील ते कुठे चालतात? क्रिमिनल केसेस म्हणजे काय? क्रिमिनल कोर्ट म्हणजे काय? जिथे क्रिमिनल एखादा क्राईम झाला असेल, मर्डर वॉटेवर, मारामारी, चोरी, ठीक आहे, हा सगळा कुठं असतो? हा क्रिमिनल मध्ये असतो. क्राईम किंवा हत्या किंवा छेडछाड, बलात्कार या सगळ्या गोष्टी कशामध्ये असतात? क्रिमिनल याच्यामध्ये, क्रिमिनल कोर्ट मध्ये असतात. ठीक आहे. दिवाणी कोर्ट म्हणजे काय? त्याला आपण सिव्हिल कोर्ट म्हणतो इन इंग्लिश. रिगार्डिंग प्रॉपर्टी, आता हे जे अधिकारी आहेत यांच्या रिगार्डिंग प्रॉपर्टीच्या केस ऑब्व्हियसली तिथे जाणार आणि यांच्या कधी कधी लैंगिक शोषणाचा पण आरोप यांच्यावर लागतो. त्या पण केसेस याच इकडे जाणार, लक्षात घ्या कधी. ठीक आहे. हा, पण तो जो आहे समजा इन केस त्यांनी आउटसाइड एखाद्या सिटीजन सोबत असं काही केलं असेल तर तो मग नॉर्मल कोर्टात तो त्यांचा मॅटर जाणार. ठीक आहे. सो अशा रीतीने कलम 323 ए याने संसदेला लोकसेवकांच्या सेवांबाबतचे तंटे दिवाणी न्यायालय, ठीक आहे, व उच्च न्यायालयांच्या अधिकार क्षेत्रातून काढून प्रशासकीय न्यायालयांच्या न्यायाधिकरणांच्या अधिकार क्षेत्रात आणण्याचा अधिकार प्रदान केला आहे. पुढचा मुद्दा आहे वैधानिक तरतुदी. कलम 323 1 याने प्रदान केलेल्या अधिकाराच्या आधारावर संसदेने प्रशासकीय न्यायाधिकरणे अधिनियम 1985, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल ऍक्ट 1985 संमत केला. या कायद्याने केंद्र शासनाला एक केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण आणि राज्यांच्या मागणीनुसार राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणे स्थापन करण्याचा अधिकार प्रदान केला आहे. या कायद्याने पीडित लोकसेवकांना त्वरित म्हणजे जल्दी म्हणजे लवकरात लवकर त्यांना व कमी खर्चामध्ये कमी खर्चिक पद्धतीने न्याय मिळवून देण्याच्या बाबतीत मोठी भूमिका बजावलेली आहे. पुढचा मुद्दा केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण, सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. कॅट बद्दल आपण बोलूया. कॅट म्हणजे दिस इज फॉर सेंट्रलचे जे अधिकारी असतात त्यांचे तंटे मिटवण्याचं काम कॅट करतो, लक्षात घ्या. कॅट म्हणजे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. 1985 मध्ये या आयोगाची स्थापना केली गेली होती, या प्रशासकीय न्यायाधिकरणाची 1985. याचं मुख्य जे पीठ आहे, प्रिन्सिपल बेंच कुठे याचा दिल्लीला आहे. देशभरामध्ये 17 नियमित खंडपीठे म्हणजे रेग्युलर बेंचेस जे आहेत ते टोटल वर्किंग आहेत. त्यापैकी 15 खंडपीठे कुठे आहेत? उच्च न्यायालयाचे कार्यस्थान असलेल्या ठिकाणी कार्यरत असतात. तर 2 खंडपीठे जयपूर व लखनौ या ठिकाणी आहेत. तसेच उच्च न्यायालयांची खंडपीठे ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी न्यायाधिकरणांच्या सर्किट सिटिंग चालतात, हे लक्षात घ्या. म्हणजे यांच्या ज्या केसेस चालतात, सर्किट सिटिंग म्हणजे यांचे निकाल वगैरे यांचे काही जे काही म्हणजे प्रूव्ह होतात केसेस त्याकडे. याची रचना बघूया आपण. बहुसदस्यीय न्यायाधिकरण आहे, बहुसदस्यीय बॉडी आहे. त्यामध्ये एक अध्यक्ष असतो, उपाध्यक्ष असणार आणि इतर सदस्य असतात. सध्या त्यामध्ये तुम्ही बघितलं असेल एक अध्यक्ष आहे, 16 उपाध्यक्ष, लक्षात आहे किती? 16. व 49 सदस्य. त्यांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत केली जाते. हे व्यक्ती कायदा तसेच प्रशासन क्षेत्रामधून निवडले जातात. कुठून निवडतात? हे कायदा व प्रशासन, लॉ अँड ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये यांची नियुक्ती केली जाते. कारण हे न्यायाधिकरण आहे ना, म्हणून लॉ रिलेटेड पण लोक याच्यामध्ये लागतात. यांचं ड्युरेशन किती आहे कॅटच्या मेंबरांचं? ड्युरेशन 6 वर्ष किंवा 65, 6 इयर्स और 65 इयर्स, whichever is earlier. सॉरी 65 म्हटलं मी, 62, 62 आहे. म्हणजे 62 इयर्स और 6 इयर्स, whichever is earlier, कोणतं पण जे ड्युरेशन यांचं अगोदर संपेल ते कन्सिडर केलं जाणार. अधिकार क्षेत्र बघा, अधिकार क्षेत्र म्हणजे ज्युरिडिक्शन. याचा अधिकार क्षेत्र कुठे आहे? केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात केंद्र शासनाच्या अखत्यारीतील सर्व लोकसेवांच्या भरती व सेवा शर्तींचा समावेश होतो. तुम्हाला मी सांगितलं ना, सेंट्रल सर्व्हिसेस मध्ये जे कार्यरत आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर त्यांचा सगळ्यांचा समावेश याच्यामध्ये येणार.
याचबरोबर न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात अखिल भारतीय सेवा, केंद्रीय लोकसेवा, केंद्रांच्या अखत्यारीतील नागरी पदे, सिव्हिल पोस्ट आणि लष्करी सेवांमधील नागरी कर्मचारी, सिव्हिलियन एम्प्लॉईज आपण त्यांना म्हणतो, यांचा याच्यामध्ये समावेश होतो. मात्र लष्करी सेवांचे कर्मचाऱ्यांचा याच्यामध्ये समावेश होत नाही. लष्करी म्हणजे कोणतं? मिलिटरी. त्यांचा कोड वेगळा राहतो मिलिटरीवाल्यांचा, त्यांचा याच्यामध्ये काही समावेश नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी व कर्मचारी आणि संसदेच्या सचिवालयाचे कर्मचारी हे या न्यायाधिकरणाच्या अधिकार क्षेत्रात येत नाहीत, लक्षात घ्या. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी कोण? हायकोर्टचे जे काही ऑफिसर असतील, जजेस वगैरे असतील, किंवा त्यांचे काही एम्प्लॉई असतील, किंवा संसदचे जे सचिवालय, संसद मधले सेक्रेटेरिएट, हे या न्यायाधिकरणाच्या अधिकाराखाली येते. ठीक आहे. पुढे आहे स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल्स. तुमचे क्वेश्चन असतील तर नक्की विचारा. लास्ट मध्ये आपण एक लास्टचे 5 मिनिट्स आपण क्वेश्चन आन्सरिंगला ठेवूया. 10 मिनिटं बाकी आहे. प्रशासकीय न्यायाधिकरणे अधिनियम 1985, 1985 ला याची स्थापना केली गेली, स्टेट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलची. त्यानुसार आंध्र, हिमाचल, ओडिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या राज्यांसाठी प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. मात्र मध्य प्रदेश, तमिळनाडू या राज्यांची न्यायाधिकरणे रद्द करण्यात आलेली आहेत. आता बघा, लक्षात घ्या, इथे तमिळनाडू, मध्य प्रदेश यांचे म्हणजे बघा 1985 ला स्थापना झाली या राज्यांमध्ये न्यायाधिकरणाची, परंतु नंतर ती पुन्हा काय केली? रद्द करून टाकली त्यांनी. ठीक आहे. सो केंद्रीय न्यायाधिकरणाप्रमाणे राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणांचे प्रारंभिक अधिकार क्षेत्र राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या भरती व सेवा शर्तींबाबत आहेत. या प्रकारे बघा, राज्य प्रशासकीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. कोणाच्या सल्ल्याने? राज्याच्या राज्यपालांच्या सल्ल्याने करतात. म्हणजे राज्यपालाला अधिकार नाहीये त्यांची नियुक्ती करण्यासाठी. राज्य प्रशासकीय जे ट्रिब्युनल आहे न्यायाधिकरण यांच्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार राज्यपालांना नाहीये. तो कोणाला आहे? राष्ट्रपतींना. कोणाच्या शिफारशीनुसार करतील? सल्ल्यानुसार, राज्यपालांच्या सल्ल्यानुसार करणार. याचबरोबर वरील कायद्यानुसार 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त प्रशासकीय न्यायाधिकरण जॉईंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल सुद्धा स्थापन करता येऊ शकते. त्यांच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्यांची नेमणूक राष्ट्रपती संबंधित राज्यांच्या राज्यपालांच्या सल्ल्याने करतात. हे तुम्ही लक्षात घ्या. पुढील पॉईंट आहे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण, महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, मॅट आपण त्याला म्हणतो. मॅट आता महाराष्ट्रासाठी स्पेशल आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाची स्थापना केव्हा झाली? 1991 मध्ये. राज्यांसाठी केव्हा झाली? 1985 मध्ये. मुंबईला आहे स्थापना केली गेली. राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्ती तक्रारींचा न्यायनिवाडा लवकर करण्यासाठी या न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आली. त्यापूर्वी अशा तक्रारींसाठी बॉम्बे उच्च न्यायालयात याचिका दाखल करावी लागत असे. अगोदर असं सिस्टम होती. ठीक आहे. बॉम्बे उच्च न्यायालयात तुम्हाला पहिले याच्याबद्दल लिटिगेशन द्यावं लागेल, IPL, PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन टाकावं लागेल. मात्र उच्च न्यायालयावरील कामाच्या ओझ्यामुळे स्वतंत्र न्यायाधिकरणाची स्थापना करण्यात आलेली आहे. उच्च न्यायालयाचा एवढा म्हणजे हे आहे कामाचा लोड, त्यामुळे हे मॅट तयार केलं गेलं. अदरवाईज पहिले उच्च न्यायालयाच्या सगळ्या तक्रारी त्यांच्याकडे घ्यायची. म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ हे कार्य केले गेलं. महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाचे 3 अधीनस्थ कार्यालय आहेत. त्यामध्ये मुंबई, नागपूर व औरंगाबाद या 3 ठिकाणी तुम्ही बघितलं महाराष्ट्र प्रशासकीय जे न्यायाधिकरण आहे ट्रिब्युनल यांची कार्यालय इथे स्थित आहे. याचबरोबर आपण हा चॅप्टर इथे संपवलेला आहे. ठीक आहे. तुम्हाला याच्याबद्दल तुम्हाला ऑनलाईनर मध्ये माहिती पाहिजे डबल लाईन क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. Anyone having questions, you can ask me right now.
काही क्वेश्चन प्रश्न असतील तर नक्की विचारा. We have 5 to 6 minutes to finish our class. पुढे आपण डिस्कस करूया पंचायत राजवर घेणार आहे मी तुमचं. ओके, पंचायत राज बद्दल आपण डिस्कस करणार. मोठा चॅप्टर आहे ज्यामध्ये ग्रामसभेपासून पंचायत समिती महानगरपालिकेपर्यंत आपण डिस्कस करूया. चला सांगा लवकर. Your questions are always welcome. Ask fast. चलो डायना, श्रुति, हेमंत, श्रुति मैडम, श्रद्धा. सर बोला. तुम्ही केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरण मध्ये कार्यकाल 6 वर्ष सांगितला ना, अध्यक्ष आणि 6 years. सदस्य? हो. तर ते बुक मध्ये 5 वर्ष आहे. कोणत्या बुक मध्ये? एम लक्ष्मीकांत. एक मिनिट, मी 6 वर्ष दिला होता का? हो. आता बुक आहे का तुमच्याकडे? हो सर आहे. सर हा बोला. सर ते स्टेट माहिती सर्व्हिस माझ्याकडून बाय मिस्टेक झालं असं, पण मी एकदा चेक करून घेतो. हॅलो हा बोला. सर, स्टेट सर्व्हिस कमिशन मध्ये तुम्ही सांगितलं की गव्हर्नर अपॉइंट करतो आणि गव्हर्नरच रिमूव्ह करू शकतो, पण ते रिमूव्ह करायचा अधिकार गव्हर्नरला नाही राहत. गव्हर्नरला राष्ट्रपतींना असतो अधिकार. मी रिमूव्ह गव्हर्नर करतो असं बोललो होतो. हो. बाय मिस्टेक झाला असेल माझ्याकडून, स्लिप ऑफ टाइम झाली असावी, बट त्यांना राष्ट्रपती रिमूव्ह करतात. अपॉइंटमेंट फक्त गव्हर्नर देणार, रिमूव्ह करताना राष्ट्रपती करणार. ओके. अजून मी कॅटचं चेक करतो, मला लगेच. सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल. हॅलो सर. हा हेमंत बोला. सर, कॉन्स्टिट्यूशनल बॉडीचा हा चॅप्टर आहे ना, आम्हाला याचा नोट्स इंग्लिश पाहिजे, भेट ना आम्हाला त्याचा. काय पाहिजे? जे कॉन्स्टिट्यूशनल बॉडीचा हा चॅप्टर आहे ना, मग तर आम्हाला याचा नोट्स ना इंग्लिश मध्ये पाहिजे, भेटेल आम्हाला? इंग्लिश मध्ये तर मुश्किल आहे. मी जेव्हा इंग्लिश बॅच शिकवेल ना त्यावेळेस तुम्हाला ते मिळून जातील, कारण मला ते तयार करत ना पीपीटीज. जसं मी तयार करेल तुमची बॅच ते करणारच इंग्लिशची बॅच, त्या अकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल. ओके, ठीक आहे सर. याचा स्क्रीनशॉट घेऊन घेतला किंवा पीडीएफ हवी असेल तर मग तुम्हाला मी सांगितलं पीडीएफ पण तुम्हाला मिळून जाईल. व्हॉट्सअप पाठव, मी तुम्हाला पीडीएफ पाठवून द्यायची कन्वर्ट करून. हो 5 वर्ष बरोबर आहे, ते प्रिंट मिस्टेक झालेली. 5 years आहे. ओके सर. सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. अध्यक्षांचा जो कार्यकाल आहे दॅट इज फॉर 5 years or 65 years, whichever is earlier. सर सदस्यांचं पण सेम आहे ना, 5 वर्ष सेम आणि सेम 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 सेमच. ओके सर. कुठलं मराठी एडिशन घेतली की इंग्लिश घेतलेली? लक्ष्मीकांतची मराठी. ती बेस्ट आहे. ठीक आहे अकॉर्डिंग. चला मग पुढचा क्लास आपला असणार आहे पंचायत राजवर, आपण घेऊया. जसं इन केस तुम्ही वाचू शकता स्टार्टिंगला. ओके, सो नेक्स्ट चॅप्टर आपला नेक्स्ट क्लास द डे आफ्टर टुमॉरो असणार आहे, परवा आपण घेऊया.
तुमचं ऍडमिशन झालं सर का इकॉनॉमिक्स क्लास कधी असेल? इकॉनॉमिक्स क्लास कधी असेल? इकॉनॉमिक्स आता ते लावतील तेव्हाच असणार आहे. मला आयडिया जेव्हा ते सांगतात क्लाससाठी तेव्हा मग ते शेड्यूल डिसाईड करतात. यांचं तर फिक्स आहे एमपीएससीचं 1 डे अल्टरनेट. पण जेव्हा ते सांगतील मग त्या अकॉर्डिंग तेव्हा करून घेऊ आपण. ठीक आहे. तुम्ही एकदा विचारून Okay, बघा. sir. सरांना विचारून बघा एकदा मॅडमना किंवा सरांना. श्रुती ऍडमिशन झालंय का तुमचं? हो सर. चालेल ठीक आहे मग परवाचा क्लास असेल आपला दॅट विल बी पंचायत राज. ठीक आहे. एंड करतोय मी लेक्चर आता. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग द क्लास. थँक्यू भेटूया सर. आपण परवा. ओके. थँक्यू सर. Okay, sir. Thanks. Bye.